वर्गात नाही, पण आमचे हे जे नगरसेवक वगैरे आहेत, मतदान नाही दिलं तरी बोलण्याचा मतलब असा की काही लोक मतदान दिलं नाही ते याला होत असते. आम्ही झालं, इलेक्शन संपलं, सगळं झालं. स्वतः विकासासाठी सगळ्यांनी यायला पाहिजे, भेटायला पाहिजे, चर्चा केली पाहिजे. आणि तुम्ही 2-3 शब्द जे बोलला, स्वतः तुम्ही काय बोल नका, म्हणजे इंजिनियर बोल नका, माझ्याकडे या अतिशय उत्तम सांगितला. आम्ही तुमच्याकडे येत राहू आणि आमच्याकडे हे जे लोक आहेत हे सगळे आमच्याकडे संपर्कात असतात आणि त्यांना मी एक वचन दिलं, आम्ही कायम त्याच्या पाठीशी आहेत आणि कायम तुमच्या पाठीवर असणार. आणि खरंच तुम्ही मिरजेचा, कॉलनीचा नव्हे, मिरजेचा विकास योग्य पद्धतीने करत राहिलेला आहे. मिरजेचा म्हणजे तुम्ही बदललेला आहे. मिरज पहिला आणि आता मध्ये फरक आहे. वो आए कॉलनी हवा देखने, हमारी खुदा की कुदरत है, कभी हम उनको कभी हमारे कॉलनी को देखते हैं. मिरजेतील प्रभाग 3 मधील 1,40,00,000 रुपये निधीच्या कामांचा शुभारंभ माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांच्या हस्ते करण्यात आला. मिरजेतील खतीबनगर येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करून प्रभाग 3 मधील विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. वंचित भागांना न्याय दिला जात आहे. स्थानिक नेते जिंकले असेल किंवा हरले असतील, त्या सर्वांना एकत्र घेऊन लोकांना सुखसुविधा पुरवण्याचं माझं कर्तव्य आहे, ते मी करत आहे. जनतेने सुद्धा मतदान दिलं किंवा नाही दिलं याबाबत मनात संकोच बाळगू नका. विकास काम अडीअडचणींच्या बाबत थेट माझ्याशी संपर्क साधा. सर्वांचा विकास केला जाईल, असे आवाहन माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केले. आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास, मिरजेचा चेहरा बदलत आहे, असं मत येथील नागरिकांनी व्यक्त केलं. तर सुरेश भाऊ, आप आए हमारे कॉलोनी में बाहर आई, कभी हम आपको देखते हैं, कभी तुम हमको देखते हो, असा शेर सादर करत नागरिकांनी आमदार सुरेश भाऊ खाडे यांचे आभार व्यक्त केले. यावेळी नगरसेवक संदीप आवटी, भाजपचे नेते दिगंबर जाधव, माजी नगरसेवक अजित बोरकर, सचिन जाधव, प्राध्यापक अभिजित चव्हाण, विक्रम पाटील, विजय लोंढे, इजाज बुकसेलर, गुलाम हुसेन बुजुर्ग, रियाज शेख, रियाज सय्यद, इम्रान मंगळवारे, झाकीर इनामदार, मोहन कांबळे, शुभम लोंढे, राहुल आवळे, सुहास लोंढे, जॉन्सन लोंढे, शारुल लोंढे यांच्यासहित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग 3 मधील खतीबनगर येथील रस्ते, संजय गांधी नगर येथील गटारी, लक्ष्मीनगर येथील सभामंडप, मेंढेमळा गटार आणि नवनाथ नगर मगदुममळा येथील रस्ते या ठिकाणी विविध विकास कामं केली जात आहेत. इथं वंचित राहिलेला हा भाग बरेच दिवसापासून इथले रस्त्यांचे प्रश्न होते यांचे, आणखी ते प्रश्न असतील त्यांचे. आणि आज कालपासून आम्ही उद्घाटन चालू केली आणि उद्घाटन चालू करत असताना काल आम्ही 2 नंबर वॉर्ड मध्ये आम्ही काय उद्घाटन घेतली. आज 3 नंबरची वॉर्ड उद्घाटन घेतो. काल 1,25,00,000चे उद्घाटन आम्ही 2 नंबरला घेतली. आम्ही कामं चालू केली. 1,40,00,000ची कामं आज आम्ही उद्घाटन करतोय, जे वंचित राहिलेल्या भागातली आपण कामं घेतोय. हा बॅकलॉग मागल्या मार्चचा आहे. मागल्या मार्चचे जे पैसे मिळाले ते आता सगळे लॉन्च झाले. ह्या मार्चचे पैसे अजून बाकी आहेत आणि लॉन्च सगळं बाकी आहे अजून. त्यामुळे आता हे संपलं, सगळं क्लिअर झालं की पुढे आपण ह्या मार्चच्या फंडाला आपण हात घालू आणि त्या पद्धतीने आणखी कोणाची काय कामं असेल त्या पद्धतीने नियोजन करू. माझं एक तक्रार आहे आपल्याला. तक्रार ही आहे की आम्ही जाताना आम्हाला दिसतंय की खराब झाले, आम्ही निवेदन मागत नाही कोणाला. आमचं कर्तव्य आहे ते करणं, बरोबर ना. त्यामुळं काही वंचित राहिले बघा. आता जर मी आलो नसेल, कधी आलो असेल त्यावेळेस हे रस्ते घ्यायला पाहिजे, रस्ते घेतले आपण त्यावेळेला. आणि इथल्या नगरसेवकांनी, माजी नगरसेवकांनी आणि जे आपले नगरसेवक हारले तिथं, त्या नगरसेवकाच्या माध्यमातून त्यांची तीव्रता आहे, हे कामं झाली पाहिजे, लोकांची कामं झाली पाहिजे, हारलो तरी कामं झाली पाहिजेत, जिंकलो तरी कामं झाली पाहिजेत. पण माझं कर्तव्य आहे की हारले जिथले सगळे एखाद्या घेऊन कामं इथल्या सुखसोयी उपलब्ध करून द्यायची, ही माझी भूमिका आहे आणि त्या भूमिकेला मी तटस्थ राहिलेलो आहे. त्यामुळं निश्चितच तुम्ही संपर्कात राहावा, ग्रुपनं या, निवेदन द्या. लगेच होणार नाही, पण आजचं उद्या होईल, पण होणार हे 100% होणार. हा विश्वास सगळ्या जनतेला आता. त्यामुळं तुम्ही म्हणाल नाही उद्याच करा, नाही होणार. पण ज्यावेळी मला मोका मिळेल, माझ्यावर पैसा उपलब्ध होईल, त्या पद्धतीनं ती कामं प्रायोरिटीने आपल्याला घेता येतील आणि सुंदर असं व्यवस्थित करताना आपल्याला काय त्यामध्ये दुमत नाहीये. आणि सुंदर अजून काय समस्या असतील त्या आपण मांडाव्या. आता जवळजवळ रस्ते, हा रस्ता जाऊन असा टळला जातो, आतले 2 रस्ते होत आहेत, आणखी काय आतले रस्ते थोडे आले असतील, काय राहिले असतील त्याचंही निवेदन माझ्याकडे द्या.
त्यालाही पैसे उपलब्ध करून आपण देऊया आणि एक सुंदर असं माझ्या माता बहिणीला जायला, मुलाला जायला, तुम्हाला जायला, सगळ्यांना सोयीचं झालं पाहिजे. रस्ता चांगला असला की घराचं जरा सौंदर्य वाढतं आणि आपली पण जरा वाढते ना पाहुण्यामध्ये. हा? आहे ना पाहुणा आल्यानंतर म्हणतो पूर्वी चांगल्या ठिकाणी दिल्या, रस्ता बिस्ता आहे, सगळं व्यवस्थित आहे ना. हे पण माध्यम आपल्याला करायला लागेल आपण आणि त्या दिवशी आपण काम करूया. तुम्ही मला 4 वेळा निवडून दिला तर मी काय मोजतच नाही, कुणी दिलं कुणी नाही दिलं, मतदार कुणी दिला ते आता अंतर्यामी व्हावं, आपण केले का नाही केले, पण करा न करा काय करा, पण माझं मला काम करण्यासाठी आपण 4 वेळा मला आशीर्वाद दिले आणि पुढे ही कामं होत राहतील एवढं मी आश्वासित करतो आणि थांबतो. ओके.